शाहूवाडी तालुक्यातील कोळगाव येथील बौद्ध समाजाच्या मैदानावरती आम्ही कोळगावकर यांच्या संयुक्त विद्यमानानं महाराष्ट्र केसरी चिखलगुट्टा किताब स्पर्धेचं आयोजन ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं. चिखलगुट्टा स्पर्धेत थवेरेलीच्या बाबाशेठ गांधी यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. रेडाजोडी चिखलगुट्टामध्ये प्रथम क्रमांक आरोळ येथील अमित पाटील यांच्या जोडीनं पटकावला. रोख रक्कम आणि मानाची ढाल महाराष्ट्र केसरी किताब अशी बक्षिसं म्हणून देण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातील कोळगाव इथं झालेल्या चिखलगुट्टा शर्यतीचं उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर, सरपंच मंगला पाटील, भारती पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. आम्ही कोळगावकर महाराष्ट्र केसरी किताब शर्यतीत कोल्हापूर जिल्ह्यातील 20 बैलजोडी, 15 रेडाजोडी अशा 35 जोडींना सहभाग घेतला होता. कोळगाव येथील चिखलगुट्टा महाराष्ट्र केसरी गदा विलास पाटील आणि अशोक पाटील यांनी देणगी स्वरूपात जवान अमर कांबळे यांनी मानाची ढाल, ठाणे क्राईम शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश साईल यांनी रोख रक्कम आणि मुंबईत उद्योग करणाऱ्या ग्रामस्थांनी चिखलगुट्टा शर्यतीस देणगी देऊन सहभाग घेतला. यावेळी पहिल्या 5 क्रमांकानं रोख रक्कम, मानाची ढाल देऊन गौरवण्यात आलं. या चिखलगुट्टा शर्यतीचं धावत समालोचन पैलवान दत्ता वारकरी यांनी केलं. पंच म्हणून डॉक्टर सुनील पाटील यांनी काम पाहिलं. बैलजोडी चिखलगुट्टा शर्यतीत द्वितीय क्रमांक वालूरच्या बाळू पाटील आणि तृतीय क्रमांक जाधववाडीच्या राजाराम पाटील यांच्या बैलजोडीनं पटकावला. रेडाजोडी चिखलगुट्टामध्ये द्वितीय आणि तृतीय क्रमांक आबेवाडीच्या स्वप्नील शिंदे, आरुळ येथील धोंडीबा पाटील यांच्या रेडाजोडीनं मिळवला. या महाराष्ट्र केसरी चिखलगुट्टा शर्यत स्पर्धेचा बक्षीस वितरण कोळगाव ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील, माजी सरपंच शामराव पाटील, सर्जेराव पाटील, मनोहर कांबळे, सदाशिव कांबळे, मधुकर पाटील, गणपत पाटील, पोपट चौरे, अक्षय पाटील, विनोद पाटील, दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भिकाजी पाटील, बापू पाटील, स्वप्नील पाटील, गणेश काटकर, दयानंद कांबळे, श्रीपती पाटील, राजेश पाटील, संकेत पाटील, मनसिंग पाटील, हरिचंद्र पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डवरी.